पब्लिक बघा भाई. पहिल्यांदा म्हणजे तू माझ्यासोबत डेअरिंग करतो यायला ना. तर नाही एवढा पण मोठा डेंजर नाही डेंजर ना आपण पुढे. पण भाई कंटेंटसाठी आपण कुठं पोहोचू शकतो. गाईज व्ह्यू बघा बघा मित्रांनो. हे झिप लाईन व्हॉट इज दिस. हे भाई झिप लाईन बघ तिथून दिसते ती. गाईज आता पुढचा व्ह्यू तुम्ही आता ह्या बघितला तर तुम्ही ये तो ट्रेलर है अभी आगे आगे जाके पिक्चर बनाएंगे चलो. सो हे गाइस वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो बघूया आजच्या ब्लॉग मध्ये क्या क्या होता है दोस्तों. मित्रांनो आता मी चाललोय गाडी घेऊन आपली पिकअप आणि आपली बी क्लास जरा एका ठिकाणी पाणी घेऊन जायचं आहे. सो लेट्स गो. बघा तुम्ही ब्लॉग. तर मित्रांनो आज आपला ब्लॉग पुन्हा एकदा स्टार्ट केला आहे. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतंय. सो आज आमचा प्लॅन आहे फिरायला जायचा. बघूया काय काय होतं. फिरायला जायला भेटलं तर बघू नाहीतर मग काय विषय नाही. गाईज सगळ्यात मोठा सीन झाला काय माहिती आहे काय बघा. मशीनचा पाईपच विसरलोय. म्हणजे कौन हे लोग ऐसा लग रहा है अभी क्यों करते ये सब काम यार. अभी म्हणजे ज्या कामासाठी आलो ना ते काम विसरलोय. म्हणजे पाईप त्याचा विसरलोय. मग तो कशाला आणलाय हा पंप मी समजत नाही भाई. आता मी तो पाईप विसरलो भाई. पाणी फुल आहे बाटी पण आता मी पाईपाशिवाय खाली करू शकत नाही. म्हणजे सांगा जे ऐसे लोग दुनिया में रहेंगे तो कैसा काम हो जाएगा. लेकिन तू कर भी क्या सकता है यार. बताओ मेरे को आप ही बताओ. आता चला पाईप आणायला सांगितलं एकाला. सो आल्यावरती बघू आपण कंटिन्यू ब्लॉग. बघा आज आपला सकाळपासून डबल कामाची सुरुवात झालेली आहे. सो लेट्स गो. बघा तुम्ही असं काम झाल्याशिवाय समजत नाही. व्याप झाल्याशिवाय कामाला अर्थ येत नाही. चला मग काय आता थांबूया. आता इलाज नाही आपल्याकडे. माझा पाईप वगैरे आणून दिलाय भावाने. बघा बघू शकता. भावा मदत केल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे भावा आपला आलेला आहे पाईप घेऊन. पण भावाच्या गाडीला मी एक पार्ट बघितला आता दाखवतो तुम्हाला. हे बघा ही जी लिव्हर असते ना ती पुटरेसला भावाने टाकला नाही. भावा एकदम एक नंबर अवॉर्ड दिला पाहिजे भावा तुला. मॅकॅनिक पण पिके पडते. बघा इकडचा पुटरेस बघा अरे इकडचा बघा. आणि ते हेवी पण आहे एकदम. हेवी म्हणजे मोठ्या माणसाला पाय ठेवण्यासाठी म्हणजे एकदम बिंदास. आता मी इथून बघितला पाय ठेवून हेवीच आहे रे भावा. म्हणजे इथला नवीन आणला त्या खर्चात हा नवीन बसला रे भावा. पैसा बसेल. तर धन्यवाद भावा मला पाय बांधून दिल्याबद्दल. पैसे बचत. वा पाय बांधून दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असे मित्र कामाला येतात बघा. मित्र जोडा भरपूर. तर चल भावा येतो मी पण. भावानं आपल्याला पाईप तर आणून दिलाय. सो मी आता गाणं ऐकत होतो. त्या गाण्यामध्ये एक लाईन आहे. म्हणजे बघा त्या गाण्यामध्ये लाईन एकदम रायमिंग त्याचं एकदम कनेक्ट होतं त्या गोष्टीशी. तेवढाच गाणं पण काय लागत होतं बघा. आणि ते मी पॉज केलं ऐका. तर भावानं आपल्याला तर हेल्प केलीच आहे. सो लेट्स गो. फायनली गाईड पोचलो इथे साईडवरती. सो इथं कोणच नाही. अकेला शेर है इधर. सिर्फ अकेला शेर. मैं अपना काम फिटिंग करने करता है. चलो सुरुवात करते हैं. सुरुवात करूया आपल्या कामासाठी. लेट्स गो. आपल्या त्या टाकीमध्ये पाणी टाकायचं ते बॅक साईडला दिसते. सो चला नंतर भेटू आपण डायरेक्ट. तुमचा टाईम वाया नको. सो फायनली गाईज आपला सेटअप ओके झाला आहे. इकडं मोटर चालू आहे. सो चला आपलं काम ओके झालं आहे. तर भेटू आपण नंतर. आता फायनली गाईज आपलं काम ओके झालं आहे. लेट्स गो. आता निघूया आपण. A few moments later. गाईज डायरेक्ट थेट आम्ही गाडीमध्ये बसलोय. बसले म्हणजे हे बघा इकडे बाजूला कोण आहे ते बघा. बाबेश्वरी. विषय काय माहिती आहे का. सकाळपासून आमचा प्लॅन होता जायचा फिरायला. त्याच्यातले 2 कटाप झाले. ते गेले बाहेर फिरायला. त्यांचा जरा पर्सनल इश्यू आहे. सो आमचा प्लॅन झालेला म्हटल्यानंतर आम्ही प्लॅन तर सक्सेस करतोच काय बाबा. सो असं काय आणि आम्ही आता निघालोय. तर सकाळपासून म्हटलं प्लॅन होते का होते बघूया. झाला तर जाऊ नाही तर मग झालाय तर झालाय. म्हटलं कारच घेऊन जावं व्यवस्थित. मग लोकेशनला पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला मला काय व्यू आहे तो. तर तब तक के लिए बने रहो आपके वीडियो के. बाय नाही करने का. बाय विक्रमच्या गोष्टी मला तर शब्द अडकू लागले. विक्रम तुझी आम्हाला सवय झालेली आहे. त्याच्यामुळे थोडं आम्ही ऍडजस्ट करा. पब्लिक पण ऍडजस्ट करेल आम्हाला. सो डायरेक्ट आपण लोकेशनला भेटूया. तर चला आपल्या समोरचा व्यू दाखवा रे गाइस. समोरचा व्यू देखिए. कुछ ही समय में हम पहुंचेंगे अगले स्टेशन पे. तब तक के लिए आप सीट पे बैठ जाइए. देखते रहिए और देखते रहिए बाहर का व्यू.
नजारा बघतात सिनेमॅटिक पण घ्या थोडे थोडे तब तक नजारे का मजा लो. लाईट नसल्यामुळे मोबाईलला चार्जिंग नाही. हा परत दुसरी गोष्ट आज तुम्हाला सांगतो बऱ्याच दिवसाने बाबाला किती दिवस सुट्टी आहे बाबाला 21 दिवस सुट्टी आहे त्यामुळे याला सुट्टी कधी भेटत नाही आज भेटले म्हणतो भावा चल गाडीत डिझेल टाकतो तुझ्यामुळे तर मला फिरवायला घेऊन चल म्हटलं चालेल चल भावा एसी पण लावतो तुला मग डिझेल तर भाऊ टाकणार आहे म्हणल्यावर एसी लावणार भावासाठी हा बघ मेसेज पैसे पण पडले भावाचे किती लागले भाई इज्जत आहे इज्जत कॅमेरा हो ना आता तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो हे बघा हो, आता इकडे बाबेश्वर आणि मी इकडे आहे आता काहीच 5-10 मिनिटात आम्ही पोहोचू 10-15 मिनिटं लागतील ना 2 मित्रांना अजून फोन केला होता भाव दोन्ही पण कॅन्सलेशन झाले परत तिसऱ्याला पण फोन केला होता तो तिसरा पण गायब तर ते पण माझा असेल राजू काय कायम रिकामी असतो सो असं म्हणतील परत तो 5-10 मिनिटात आम्ही पोहोचू कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्ही लोकेशनचा व्ह्यू दाखवतो भाई मी जवळजवळ 2 वर्ष तरी गेलो नाही तिथं आता अरे एवढं जवळच्या लोकेशनला बाहेरचे लोक येऊन ट्रॅव्हलिंग नाही सॉरी बाहेरची लोक येऊन टुरिस्ट लोक येऊन तिथे त्या व्ह्यूचा आनंद घेतात आणि आम्ही इथे जवळ म्हणजे भरपूर जवळ आम्ही चालत पण गेलो तरी जाऊ शकतो कुछ ज्यादा नहीं हो गया अरे जास्त झालं काय मी गेला बरोबर आहे. जास्त झालं की नाही ना हां चालत गेलो तरी पण आपण जाऊ शकतो एवढं जवळ आहे तरी पण आम्ही जाऊ शकत नाही तिथे बोला म्हणजे काय लोक आहे आता जरा रस्ता डेंजर आहे आणि जरा मोबाईल ठेवून बोलू बघा एकदम अडीचा रस्ता आहे अडीचा म्हणजे एकदम बारका अडचणीत इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता ब्रो इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही सो चला डायरेक्ट लोकेशनला जाऊन भेटू कारण का बऱ्याच दिवसांनी जातोय त्या पॉइंटला तोंडे पे हसा रहना चाहिए भाई तोंडे पे हसा रहना चाहिए भले स्माइल कशी पण असू दे पण माणसाने कायम हसत राहिलं पाहिजे बरोबर की नाही हसत राहिल्याने आयुष्य वाढतं. आयुष्य वाढते यस कॉमेडी करा जोक करा असंच राहा काय कोणाचं चुकत असेल त्याला माफ करा चुकीला अति जर चुकीचं असं करत असेल तर त्याला त्याच्या पद्धती शिकवा आणि बस करा माझ्या मोबाईलला दिसत नाही पण बघा काय व्ह्यू होते बघा इकडे बघा तुम्ही इकडे बघा दुर्घटला मोबाईल दुर्घटला हे बघा इकडे काय व्ह्यू येतोय बऱ्यापैकी आहे चला लेट्स गो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तुम्ही अजून चांगला व्ह्यू येईल काहीच समोरचा व्ह्यू बघा भाई खतरनाक आता बघा गाणी लागली बघ भाई ये भाई व्यू का मजा ले लो भाई मजा कुछ ही समय में हम उधर पहुंचने वाले हैं गाइस आता पुढचा व्यू तुम्ही आता ह्या बघितला तर तुम्ही ये तो ट्रेलर है अभी आगे जाके पिक्चर बनाएंगे चलो काय वाटते रे चापूक मध्ये कोकणातला रस्ता त्या कोकणातल्या रस्त्यानं आम्ही टुपुक मध्ये जातो आता है ना आता हम कांच नीचे करेंगे एसी बंद करके ये देखो व्यू बघ इथनं व्ह्यू घेऊया आपण जरा गाईज इथे आम्ही लोकेशनला आलोय लोकेशनचा व्ह्यू बघा हे बघा आणि इकडे बघा श्रेयस आहे भाई हे बघा काय व्ह्यू आहे बघा इकडून रस्ता आलाय खालून इकडून रस्ता आला इकडून मला माहिती नाही रस्ता आलाय तो खालून भावा तिथे क्रिकेटच्या मॅची चालू आहेत विषय आहे का हे बघा व्ह्यू बघा नजारू लेलो नजारू निसर्गाचा व्ह्यू घ्या आणि इकडे आमचा हा कार पण व्ह्यू बघा व्ह्यू कारचा व्ह्यू सॉरी माफ कर ना ब्रो उसको चलता है ब्रो भावा ना इथला व्ह्यू बघा व्ह्यूची मजा घ्या आणि उधर व्ह्यू घ्या व्ह्यू खाली 100% कोणतरी ना कारच्या ड्रिप मारलेल्या आहेत हा मेरे को लगता है शायद से थार लग रही है बघा भाई काय बघ हे बघा भाई तिकडनं पण एक रस्ता आहे बहुतेक खाली जायला आणि तो तिकडून असा इकडून मला वाटतं कुठं जरी असणार आहे इकडे यायला हा वारे बीच आहे आणि आपल्याला जायचं आहे पुढे सो लेट्स गो तर आपण पुढच्या बीचला जाऊ शकतो का इथून एखादा पाय बी घसरला तर डायरेक्ट शू मोबाईल पण शू होऊ शकतो मी जाऊन दाखवेन खाली तुला कसा पण अरे तू माहिती आहे ना कोण आहे तो ह्याच्यातनं जाऊ शकतो पाणी गेलं त्याच्यातनं बरोबर सो असा काही इथला व्ह्यू आहे चला आपण पुढे जाऊया सो गाईज आपण पुढच्या लोकेशनला डायरेक्ट पोहोचूया भावानं गाडीतलं डिझेल बघा एकदम टॉकावरती आहे काय माणूस आहे बघा डिझेल पण टाकू शकत नाही भावाला सांगतोय मी डिझेल भावा डिझेल टाकणार भावा डिझेल टाकणार ना माझ्याकडे पैसे नाहीत भावा ए जास्त ना 100 कौन है ये लोग?
नाही माहिती काय. गाई 100 रुपयाचा पण डिझेल टाकायचं नाही म्हणतोय, काय बोलणार बाबाला. सो लेट्स गो. चला कंटिन्यू ब्लॉग बघा. पुढच्या लोकेशनचा आपण व्ह्यू घेऊया आणि चला. तिथला जो अजून एक पॉईंट आहे पुढचा, तो म्हणजे अरे बीच. सो तिथला हँडब्रेक वाडा, म्हणजे आम्ही दोघे इथे थांबू. वडा हे बघा, हे बघा हँडब्रेक सोबत मस्ती करतोय. हे बघा समोरचा व्ह्यू देखो, लोकेशन का मजा ले लो. और सनराइज देखो, नाही सॉरी सनसेट देखो. सकाळचं बोलतो सनसेट आणि संध्याकाळचं सनराइज देखो. बघा 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 व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. काय तिथं लोकेशन, ब्युटिफुल लोकेशन. हा भाई 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 काय लोकेशन आहे भाई. आपण इथे थांबूया की पुढे थांबूया ब्रो? पुढे थांबूया ब्रो. हेच तो टर्न आहे. नाही रे, अरे हेच आहे. पुन्हा जरा. हा तुला माहिती आहे ना काय ब्रो आहे ते, तुला माहित असणार. तू जास्त फिरतो इकडे, जास्त टर्निंगला थांबून पाहिजे. अरे हाच पॉईंट पुढे घे, दाखवतो जरा. असं आहे काय. हा ते खाली उतरतो आपण, ते कुठला पॉईंट बाबा तिथे घे पुढे इथं तिथे घे. इथं लाव गाडी बाजू, त्याला खाली घेऊ ते जायला साईडला खाली. आला. हा ओके. सो श्रेयसने आम्हाला इथे पॉईंटला आणलं नाही त्या फिरायला. तर गाईस आता आम्ही ह्या लोकेशनला आलो. लोकेशन एकच आहे पण आम्ही जरा वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय तिथेच. सो तिथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथं बघा, आपण जाऊया का तिथे? चल जाऊया चल. पहिल्यांदा आम्ही चाललो. तर गाईस बघा आम्ही इकडे चाललोय. तिथला व्ह्यू बघा आणि तिकडे पब्लिक बघा भाई. तुम्हाला दिसतं का माहिती ना. आणि इथनं डेंजर आहे. पहिल्यांदा म्हणजे तू माझ्यासोबत डेअरिंग करतो यायला ना. तर नाही एवढा पण मोठा डेंजर नाही. डेंजर नाही पण पुढे. पण भाई कंटेंटसाठी आपण कुठे पोहोचू शकतो. कैसे लोग रहते हैं यार. तो पाहिजे. मग ते हँड किती करत आहे तो. बाबेश काय म्हणतोय मला समजत नाही. ते हाताने गरवतात मासे फिशिंग. हा आणि तो रॉडने गरवतात. तर आपण रॉडवाल्याकडे जाऊया. रॉड फिशिंग आम्ही समुद्रावर नाही करत पण गोड्या पण नक्की करतो. नदीत करणारी फिशिंग प्रॉपर शिकलेले. भाई इथला व्ह्यू बघा. ब्लॉग कशासाठी, व्ह्यू दाखवण्यासाठीच आहे ना. तर मित्रांनो बघा व्ह्यू तुम्ही, काय बीच आहे भाई. भाई आम्ही पोचलो आहे आणि मासा पकडतात तिकडे आम्ही जाणार. मासे पकडतात तिथे आम्ही जातोय. वाऱ्याचा आवाज येतोय, जास्त तुम्हाला नॉईस येत असणार. तर थोडा ॲडजस्ट करा तुम्ही माझ्यासाठी प्लीज. आणि खडखड्यातनं आम्ही आलोय. मित्रांनो इकडे परिचय आल्यानंतर पाणी असतं पूर्ण. हे बघा हे बघा छोटे छोटे आयलंड बनलेत, त्याच्यावरती आम्ही चालतोय. म्हणजे पाणी इकडे पण असणार वरती. मित्रांनो बघू शकता छोटे छोटे मासे आहेत. औ तो मोठा पण आहे. रात्री गेला आहे. काय ते बघा मासे पकडतायत. चला आपण जाऊया तिथे. हाच तो पॉईंट आहे फेमस वरचा. काय ते बघा कुर्ल्या दिसतात काय माहिती नाही तुम्हाला. बघा कुर्ली चालते बघा. हे कुर्ली गेली पाण्यात. गाईस मासा तर भेटत नाही. आपण जाऊया गाईस. लोकेशन चेंज करतो आम्ही. ब्लॅकवाला मासा. हा बघा बोलता बघा. काहीच पाठीमागचा सनसेट बघा भाई. हे बघा बघा काय व्ह्यू येतो बघा. हा कधी बाई लालवाला केवढा मासा. अहो कुर्ली पण केवढी आहे. हड तेव्हा दिसते काय. थांब मग तिकडनं हे त्याला झूम कर पूर्ण. भाई भाई हे बघा कुर्ली बघा. कुर्ली येते हो रे. मग एवढी जाड कशी का. ती मोठी आहे. बहुतेक प्रोटीन खाते वाटतं. हे बघा हात बी टाकला नाही डायरेक्ट. कुर्ली पकडतोय भाव. आण बाहेर आण. तुला घाबरत नाही तू पाण्यात हात घालायला. गायच आहे बघा. हे बघा उसका बच्चा पकड़ा है हमने. देखो वो एक उसका डेंगा मोल्डर है. हा सेम कंडिशन तिची पण आहे. पण ती रेड वाली आहे. रेड वाली आहे. पकडूया का त्याला. पकडूया सर. पण चावणार आहे ना. नाही जाऊ. हिला सोड. गायचे बघा ही बिचारी लपले आम्हाला बघू. तिला काढली असती. पण नीट काढा भाऊ व्यवस्थित हात बी सांभाळून. आणि चावले तर काय करते हाताला. गायचं बघा काठीची सोय करायला गेलाय. सो गायस आता ह्याचा हात तर खराब झाला आहे. हे बघा मोरया.
गणपती बाप्पा मोरया म्हणतात ते बघा. हे काय एसटी वाले बघा, हे काय फिरायला आली सहल सहल. गणपती बाप्पा मोरया. कदाचित हा ब्लॉग मोठा होऊ शकतो मित्रांनो. किती आहे इस तरह से हम इधर ढूंढ रहे हैं ना. तेव्हा तिकडे पब्लिक बघा, खोल किती आहे पब्लिक बघा काय आहे ते. किती खोल आहे तू जाऊ पण नको या पाण्याची जाम भीती होतो. आता मासा पकडला समजायचं ना तिने माझं नको मारू नको त्याला ना, मारू नको ना, जगू दे ना ते. मासा पकड भाई जगलं पाहिजे. उठ 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 पुढच्या जाऊ दे ती मोठी होती. हे बघ इकडे बघ गाइस, सनसेटचा पॉइंट तयार होतोय. तोपर्यंत आम्ही टाइमपास करतो. तोपर्यंत कदाचित हा बघा हा सनसेट लेट होईल. आपल्या बाबा लेट होईल, आपण तिकडे जायचं. त्यांना जगू त्यांच्या आयुष्यात, आपण आपल्या आयुष्यात जगतो. शकतो रेडवाली कुर्ली आहे इथं. पुढं ती पण इथे गेल्यात ती ओरे होय रे, सिरियसली आहे चावेल नाही मोठी. अरे मोठी आहे. तिला काढणार आता, हिला दाखवायला काढणार आता. काय ते बघा, ह्यानं तर अंगावरती घेतलं नाही काम. कुर्ल्या बिर्ल्या पकडायचं, मारणार नाही आम्ही कुर्लीला. हे घरी नाही न्यायची अजिबात, हिला इथे सोडायची. घ्यायचं बघा, वरती गाडी लावले. भाई टाइम एक्सपेंड करायला एक नंबर. म्हणजे टाइम इथे जर घालवायचा ना भावानो, वेळ भेटला तर नक्की इथे यायचं फिरायला. मजा येईल, मजा तर आहे. काहीच सनसेट बघा, सनसेट हे बघ तर फायनली सनसेट. आणि फायनली भावाने बघा दगड पण हलवलाय अक्षरशः. ती बघा काय दिसते काय बघा ब्रो. हा भाई परफेक्ट रे, भाई परफेक्ट. गाइस हे बघा, गाइस फायनली. मित्रांनो कोणी खात नाही, मी तर आपल्याकडे तर खात नाही. मी तर खात नाही. नाही पाहिजे आपल्याकडे हे बघा बघा काय ते बघा, कुर्ली खतरनाक. इकडे बघ असं इकडे लागो थंबनेलसाठी. बघा मित्रांनो, हे झिप लाईन. व्हॉट इज दिस? काय माहिती आहे हे भाई झिप लाईन. हे बघ इथून दिसते ती. भाई ताकद एवढी लावते ना, ह्याला बाब्याला हरवते. हा जाऊ दे, तिचं जीवन तिला जगू दे. आपण आपलं आयुष्य कसं तर ती पण जगू दे. चला लेट्स गो. असा कोणाला त्रास द्यायचा नाही. लोकेशन चेंज करतो आम्ही. बाबा माफ करा, आम्ही झिप लाईनवर नाही जाऊ शकत. एवढे डेंजर परिस्थितीत तर आपण सध्या तरी नाही जाऊ शकत. कलेजा बड़ा हो जाएगा तब जाएंगे हम उसके ऊपर. क्या बात है सर. भाई दमलो. हा भाई बघा व्ह्यू, बघा भाई व्ह्यू क्लास मध्ये वन एकदम. भाई इथं उंच किती आहे तुम्हाला श्रेयस गावात. गाईज सनसेट बघा, इज्जत हाय की नाही. दादाच्या बाटलीत पाणी घे. हे बघ फोटो काय येईल तिथे. आधी ते दादाच्या बाटलीत पाणी घे. बघतो काहीच ना, खतरनाक व्ह्यू. कॉपरची बॉटल आहे ती. दुकानात चला तिथे. गाईज इथं आमचं थोडंसं फोटोशूट वगैरे झालंय. कुठे टच करणार नाही असं जाणार आहे. हे बघा ह्याच्या पाणी लागल्यामुळे त्याला असं करावं लागतंय. सो चला पाठीमाग गाडी बघ, मिररमध्ये बघ कोण आहे ना. लेट्स गो. मस्त चल चला खा ना, खरं खा पी. भाई सनसेट ओके मध्ये झालेला आहे. हे झिप लाईनचं इथे हे आहे लोकेशन. हे बघा हमको डर लगता है भाई, उधर गर्दी बहुत है और पैसा भी बहुत है. पैसा भी बहुत होगा. 500 उतना तो हमारे पास नहीं है. हम हाँ हमारे पास है पर हमको डर लगता है. किधर है तुम्हारे पास पैसा? हमारे पास नाही. ऐसा तर नाही. तर कटा मी आला मोठा नाही रे बाबा, मी घेतली आता गाडी. लगेच कशी वाढणार गाडी. गाईज भाई व्ह्यू बघा व्ह्यू. अरे वारे बीच, अरे वारे बीच, अरे वारे पूल. आणि भाई हे बघा सलीची मुलं पण भरपूर आले. गाईज व्ह्यू बघा, खट मध्ये एकदम टट. सूर्य देखो भाई सूर्य सनसेट देखो. और भाई क्लास मध्ये वन. नाच करायचा नाही आमच्या कोकणाचा. हॅलो गाईज, फायनली पोहोचलोय. अच्छी तरह से हम इधर आए हैं. फक्त आता गाडी पार्क करतो आणि दाखवतो तुम्हाला. सूर्योदय होत आहे. गाडीला ते पार्किंगला जागा भेटणारच नाही लवकर. हमारी गाडी पार्किंग हो चुकी है अभी. फायनली लॉक करून आम्ही निघालो गाडी. तर इथे पाणी घेऊया जरा. निघाला. लेट्स गो. गाईज बघा काहीतरी सीन झाला इथं. गाईज इथं बेकार सीन झाला होता.
काहीच तिथे काहीतरी सीन झाला छोटासा मोठासा, गाडीवाल्यांची भानगड झाली ती काहीतरी विषय. हे बघा गाईज, हे बघा डबल येतात, डबल झिप लाईनवरनं. आपण झिप लाईन जाऊ शकत नाही पण बघतोय गाईज. हे बघा, हे बघा भाई व्ह्यू बघा इथला. बघा झिप लाईन, झिप लाईन बघा, हे बघा झिप लाईन. हा बघा बोलतोय सेफ्टी आहे रे. आलो बैलगाडी. चालूया ए ती गाडी चालूया. चल विचारूया. आम्हाला देणार, तू देणार असेल तर आम्ही चालू गाडी, तर आम्ही तुझ्या बरोबर आम्ही बसणार ना गाडी त्याची. आलो का विचारूया आपण, आता विचारूया तर किती किंमत सांगतात बघूया. चार्जेस आपल्या बजेटच्या बाहेर असेल तर नाही. किती वेळ जाणार ते पण विचारायचं. किती वेळ देत आहे ते त्यांची ए भाई काय आम्ही विचारली किंमत. आम्हाला थोडक्यात आम्ही आलोय ना त्या कंडिशनचे कपडे विकून पण आम्हाला ते काय टी शर्ट माहिती आहे ना, ती खरी प्राईस किलोवर राहील त्या. तर काहीच बघा सनसेट होतो आणि भाई लुक बघा, लुकला इज्जत द्या इथल्या. इकडे मरतोय भरती येते. हे बघा भरती चालू आहे सुरुवात झालं. आणि इकडे सनसेट. तर काय तिथे आम्ही 2-3 फोटो काढतो. सो तिथल्या व्ह्यूची लोकेशन वा 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 वा. बघा हे बघा, हे बघा सनसेट होतोय. थोड्याच वेळात तो लपणार, आम्हाला टाकून जाणार कालोखात टाकणार आणि आम्ही काळोखा जाणार. आम्हाला तो वाऱ्यावरती सोडणार ना. आता आऱ्यावरती आहे ना आपण का वाऱ्यावर? अरे वारे हां म्हणजे आम्हाला तो वाऱ्यावर सोडणार आणि जाणार भाव आपल्याला. तो बघा, हे बघा, हे बघा, बघा खिल्लारी फुल इज्जत. जीव आहे आणि जीव राहणार. शेतकरी काय बघा. तू पांढरा का दिसू लागला? आटपाय लागला कॅमेरा. मोबाईल पांढरा करू लागला. ती महा पांढरा होता, काला दिसतोय. काहीच बघा, काहीच वेळात तो गायब होणार आहेत ना आणि आम्ही तो गायब झाल्यावर आम्ही पण गायब होणार आहेत ना. तर मित्रांनो सनसेट झाल्याशिवाय आम्ही व्हिडिओचा एंड करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. बिस्लेरीची बॉटल आहे पण सांगा. आणि बिस्लेरीची बॉटल आहे इज्जतीत. आम्ही आता फिरतोय. टेबलवर फटका मारा. 20 रुपयाची. हां टेबलवर फटका पण मारून भेटेल. 20 रुपयाची बिस्लेरी भेटली आम्हाला. टेबलवर फटका मारलेला बिस्लेरी दिला मला. बरोबर की नाही बा? इकडे यार ती गेली थोडक्यासाठी रे बोट. क्रिकेट इधर भी मजा है. व्हाट शॉट. ठीक है, ठीक है, बॉल आ गया चुका है. उद्या स्टंप. ठीक आहे स्टंप कुठनं ICC मधनं मागवलेले ते बघा. ICC वर्ल्ड कप. गाईज फायनली सनसेट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडचा आपला सूर्यदेव आपला गायब झाला आहे. हा बघा सूर्यदेव फायनली थोडासा राहिला आहे. स्वतः आपण पण इथं गायब होऊया. चला मेक शुअर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. लव यू आणि टेक केअर. ओके तर चला बाय. आधी मेन करून सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन जातील. सो Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.